हे निकाल लांबणीवर गेलेला आहे. उद्या जर निकाल जर एकनाथ शिंदेच्या विरोधात गेला तर काय नेमकं राज्याचे समीकरण असणार आहे, काय नेमकं असणार? ही कोर्टाची लढाई चालू आहे. कोर्ट काय असेल ते दोन्ही बाजूंचे बघून निर्णय देईल त्याच्यावर. आणि मला वाटत नाही की हे शिंदे साहेबांना या आधीसुद्धा कोर्टानं निवडणूक आयोगानं त्यांनाही दिले. कारण शिवसेना ही मूळची ती आहे किंवा शिवसेनेचे जे मूळचे सगळे ते आज एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहे ते आपण बघतो. आणि म्हणून शेवटी लोकांचा विश्वास आणि शिवसैनिकांचा विश्वास कुठं आहे. आज निवडणुका झाल्या त्याच्यात पण आपण बघितलं की शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच लोकांनी किंवा मतदारांनी शिवसैनिकांनी ताकदीनं त्यांच्या शिवसेनेला ताकद दिली, निवडून दिलं. शेवटी कोर्ट पण या सगळ्या गोष्टीचा विचार करून योग्य निर्णय करत. मनोज जरांगे पाटील आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. 2 दिवसात साताऱ्यात त्यांची बैठक होती. आरक्षणाचा मुद्दा वारंवार चिघळत चाललेला आहे. नेमकं आपली प्रतिक्रिया नाही. आता या समितीचं जी आरक्षणाची समिती आपली त्याचे अध्यक्ष मान्य विखे पाटील साहेब आहेत. मी त्यात सदस्य पण आहे. आणि याआधीसुद्धा मागं मनोज जरांगे पाटील साहेबांनी काही मुद्दे म्हणजे त्यांच्या गावी असताना त्यांनी मांडले होते. त्याच्यावर काही निर्णय समितीनं घेतले. समितीच्या पण याच्यावर मला वाटते 2 ते 3 बैठका त्याच्यानंतर झाल्यात. अधिवेशन काळात पण बैठका झाल्या. काही म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं गरजेच्या गोष्टी असतील ते निर्णय घेतलेत. सातारा गॅझेटचा विषय आहे त्याच्यावर पण आयुक्तांना विखे पाटील साहेबांनी त्या बैठकीत सूचना दिली होती की पुणे आयुक्तांनी एक सखोल त्यांचा रिपोर्ट जो आहे तो हे करावा. ती पण प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. आता फक्त कसं आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आरक्षण हे नुसतं कागदावर येऊन उपयोग नाही. शेवटी या आरक्षणाला पुढं जे चॅलेंज दिलं जाणार आहे. आता हैदराबाद गॅझेट जे लागू केलं त्याला पण कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं. पण ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी सगळ्यांनी ते कायदेशीर याच्यामध्ये नीट बसवलं व कोर्टानं त्याच्यावर काही वेगळा आक्षेप अजून घेतलेला नाही, नोंदवलेला नाही. तसंच आपल्याला हे सुद्धा जे आहे कायदेशीर चौकटीत बसून, कारण ह्यावर पण आपली शिंदेंची काय ते न्यायाधीश आहे त्यांची समिती आहे. त्या समितीला पण एक कायदेशीर चौकट आहे सगळी. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एवढी समिती वगैरे सगळेजण आयोग काम करत आहे. नक्कीच लवकर योग्य निर्णय होतील, कायदेशीररित्या टिकणारे निर्णय होतील. कारण दिल्यानंतर ते रद्द करावं म्हणून अनेक प्रयत्न केले जाणार. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे की आरक्षण हे एकतर मिळालं पाहिजे आणि ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे. दोन्ही याच्यामध्ये आपली जी समिती आहे ती त्या पद्धतीनं काम करते आहे. विषय थोडा म्हणजे काय म्हणायचं कायदेशीरदृष्ट्या म्हणा तांत्रिकदृष्ट्या हा विषय थोडा क्लिष्ट आहे. त्यामुळे हे लोकांची अपेक्षा असते किंवा लवकर निर्णय घ्या, लवकर निर्णय घ्या. ही वस्तुस्थिती बरोबर आहे. तर शेवटी या सगळ्या गोष्टी कायदा वगैरे सगळं बघून निर्णय घ्यायला लागतो. त्यामुळे काही याच्यामध्ये विलंब लागत असेल पण निर्णय लवकरात लवकर नक्की मनोज जरांगे पाटील साहेबांना विश्वासात घेऊनच समितीच्या वतीनं केलं. बाबा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार मोदी साहेबांना भेटणार तर राज्यातल्या विविध नेत्यांना भेटतात. ते कालही जयंत पाटील साहेब मुख्यमंत्र्यांवर होते. काय वेगळं समीकरण वाटतंय का? काय होईल का आता पुढे राज्यात काय वेगळं? त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आहे त्यांचे नेते ह्याच्यावर उत्तर देऊ शकतील किंवा त्यांच्या अंतर्गत काय चाललं आहे. मी भाजपचा म्हणून मी त्यांच्या अंतर्गत गोष्टीवर बोलणं हे योग्य पण नाही, मला संयुक्तिक वाटत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा जो गट आहे तेच या याच्यावर काय चाललं आहे, त्यांच्या घडामोडी काय चाललं आहे तेच सांगू शकतो. महाराज काय सांगाल, आज झेंडा वाटप आपण मोती चौकात केलेलं आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये हर घर तिरंगा दरवर्षी उपक्रम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व देश प्रेम या सगळ्यांनाच आहे आपल्याला. असं आपण हर घर तिरंगाचा कार्यक्रम राबवत असतो. त्याचंच आज
या आपल्या सातारा शहराने 10,000 तिरंगा वाटप करण्याचं उद्दिष्ट आपण सातारा शहर आणि सातारा जावळी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठेवलं आहे. त्याची आज सुरुवात आपण केली आहे आणि याचाच एक भाग म्हणून एक तरुण पिढीमध्ये सुद्धा देशप्रेम, देशहिताची आणि आपल्या देशाबद्दल एक निष्ठेची, आदराची, प्रेमाची भावना कायम जागृत राहिली पाहिजे. म्हणून 14 तारखेला एक तिरंगा रॅलीसुद्धा सातारमध्ये आपण आयोजित केलेली आहे. 2 व्हीलरवर ही रॅली 14 तारखेला आम्ही काढतो आहे. त्याचं पण नियोजन आमचं करायचं चाललं आहे. त्यात पण सर्व माझ्या साताऱ्यातल्या बंधू भगिनी, तरुण, मुलं मुली सगळ्यांनी सहभागी व्हावं ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि या तिरंगाच्या माध्यमातून म्हणजे पंतप्रधानांचा प्रयत्न मोदीजींचा हाच आहे की देशाबद्दलचा अभिमान हा तुमच्या माझ्या मनामध्ये कायम राहिला पाहिजे. शेवटी आपण सगळेजण जात, धर्म, बोली, भाषा जे काही वेगळं असेल, पण आपण सगळेजण भारतीय आहोत. आपण सगळेजण या भारताचे नागरिक आहोत. या देशाच्या हे जी काही अंतर्गत संकटं आणि बाहेरनं पण जे असणारी संकटं आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आपण भारतीय म्हणून सगळ्यांनी एकजूट ठेवली पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. आणि हा आपला भारत देश हा प्रगतीच्या ह्याच्यावर कसा पुढं जात राहील हा प्रयत्न केला पाहिजे. आज पंतप्रधान मोदीजींनी या देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आज महासत्ता किंवा आज भारताचा विचार जगातल्या पूर्वीच्या ज्या महासत्ता होत्या यांना घ्यायला लागतो ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हेच आपल्या देशाचं जे सगळं जी वाटचाल आहे ही सुरळीत ठेवणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज तिरंग्याचं वाटप आम्ही सगळ्यांना केलं आहे. सगळ्यांनी 15 तारखेला हा तिरंगा आपल्या घरावर सगळ्यांनी फडकवावा. त्याच्यानंतर संध्याकाळी झाल्यानंतर तो नीटनेटका सन्मानानं उतरून आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवावा ही विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व माझ्या सातारकर जिल्ह्यातील, नुसतं सातारा शहर नाही तर जिल्ह्यातील सर्व माझ्या बंधू भगिनींना करू इच्छितो. बाबा एक मिनिट, दोन शिवसेनेचा